नमस्कार मैत्रिणींनो, गीतूज खाद्य संस्कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत. आज आपण अंडा भुर्जी करणार आहोत, पण थोडीशी हटके अशी तवा ऑमलेट अंडा भुर्जीची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. थोडीशी हटके आहे, पण फारच मजेदार, लज्जतदार आणि मसालेदार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 4 मोठी अंडी, 2 टमॅटो, 4-5 कांदे, 4 सिमला मिरची, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच अद्रक किसलेले आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण सिमला मिरची ही बारीक चिरून घेऊयात. सिमला मिरचीमध्ये जे बिया असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतरच सिमला मिरची ही बारीक चिरून घ्यायची. 4 अंड्यांसाठी 3 मोठी कांदे किंवा छोटे कांदे असले तर 5-6 कांदे हे प्रमाण योग्य आहे. पहा, अशा प्रकारे मी शिमला मिरचीमधले हे बिया काढून टाकलेल्या आहेत. आता शिमला मिरची बारीक करून घेऊयात. कांदा आणि सिमला मिरची ही बारीक चिरून झाली आहेत. आता टोमॅटो देखील बारीक चिरून घेऊयात. चिरलेला बारीक टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिना देखील बारीक चिरून घेतलेला आहे. अंडा भुर्जीसाठी आपले सगळे साहित्य तयार आहे. आता एका लोखंडी खोलगट तव्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरे, त्याचबरोबर आपण आता त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील टाकून घेत आहोत. अगदी मिनिटभरातच त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहे. हे छानपैकी सगळे हलवून घेऊयात. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घेऊयात. कांदा टाकल्यानंतर तो छानपैकी हलवून 1 मिनिटभर तरी आपण त्याला परतवून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, म्हणजे कांदा हा छानपैकी मुरला जातो. आता थोडेसे हिंग टाकून कांदा छान हलवून घेते. ही रेसिपी करताना तुम्ही जर लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा असा जर वापरला तर रेसिपी ही अतिशय छान होते. अगदी स्ट्रीट फूडसारखी ह्याला टेस्ट येते. कांदा परतवण्यासाठी 2 मिनटं झाली आहेत. आता यामध्ये सिमला मिरची टाकून घेतली. ती पण आता मिनिटभर आपण परतवून घेऊयात. कांदा कधीही आपल्याला आधी 2 मिनटं तरी छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट ही छान येते. सिमला मिरची देखील परतवून झाली आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता हे सगळे आपण पुन्हा 2 मिनटासाठी छान परतवून घेऊयात. ही अंडा भुर्जी करताना तुम्ही अद्रक आणि लसणाचे प्रमाण हे वाढवले तरी देखील चालेल. अद्रकाने ह्या भुर्जीला फारच छान टेस्ट येते. आता यामध्ये मी पुदिना टाकून घेतलेला आहे. अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच मिरची पावडर. मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवावे. पण यात आपण कांदा आणि टोमॅटो टाकल्यामुळे मिरची पावडर ही थोडी जास्त टाकल्याने भुर्जी ही फार तिखट होत नाही. त्यामुळे थोडी मिरची पावडर ही जास्त टाकावी. त्यामुळे जरा तिखटपणा भुर्जीला येतो आणि भुर्जीची चव देखील वाढते. कांदा, टोमॅटो आणि टाकलेले सगळेच मसाले आपण मीडियम गॅसवर परतवून घेत आहोत. टाकलेले सगळेच मसाले एकत्र मिळून येण्यासाठी अगदी पोह्याचा चमचाभर यामध्ये पाणी टाकून घेतले. मसाल्याचा गॅस हा बारीक केलेला आहे. आता आपण एका बाजूला ऑमलेट तयार करून घेणार आहोत. यासाठी तव्यावर 1 चम्मच तेल टाकून घेतले. आता तव्यावर तेल गरम झाल्यानंतर 1-1 अंडे असे फोडून टाकायचे आहेत. सगळेच अंडे आपल्याला एकदम फोडून बाउलमध्ये छान मिसळून एकत्र करून असे त्याचे ऑमलेट करायचे नाही, तर अशाच प्रकारे आपल्याला 1-1 अंडं तव्यावर फोडून टाकायचं आहे आणि त्याचा ऑमलेट तयार करून घ्यायचे आहे. असंच ऑमलेट तुम्ही करून पहा. याची चव जरा वेगळी लागते. नंतर हळुवारपणे हे अंडे असे छान पसरवून घ्यायचे आहेत. ह्या ऑमलेटमध्ये अंड्याचा व्हाईट पार्ट आणि येल्लो पार्ट हा अगदी स्पष्ट दिसतो. त्यामुळे भुर्जीला रंगही छान येतो आणि तो छान दिसतो आणि ह्या दोन्ही पार्टची चव ही वेगळी असते. त्यामुळे भुर्जीला थोडी एक वेगळी चव येते. आता ऑमलेटवरती मी थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता. ऑमलेट आपल्याला दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्यायचे आहे.
ऑमलेट हे तयार होत आहे तोपर्यंत एका बाजूला आपला मसाला देखील तयार झालेला आहे. आता यामध्ये अगदी 2 मोठे चमचे भरून मी शेजवान चटणी टाकून घेते. ह्या भुर्जीसाठी शेजवान चटणी हा अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. यामुळे भुर्जी अगदी 1 नंबर तयार होते. अशा प्रकारे तयार केलेली भुर्जी ही कोरडी कोरडी होत नाही, थोडीशी ओलसरच होते. त्यामुळे ती भाकरीवर देखील फार छान लागते. मसाला आपला रेडी झालेला आहे. आता तयार केलेले ऑमलेट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ऑमलेट टाकून घेतले. आता चमच्याच्या साहाय्याने हलवून त्याचे तुकडे तुकडे करत सगळ्या मसाल्यामध्ये ते छानपैकी मिक्स करून घेते. तुम्हाला सगळी ही मोठी प्रोसेस वाटेल आणि काय फरक आहे असं देखील वाटेल, पण तुम्ही नक्की अशी ही भुर्जी करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. अंडे फोडून आपण डायरेक्ट कांद्यामध्ये टाकतो, त्याची चव ही वेगळी असते, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अशा प्रकारे तयार केलेली भुर्जीची चव ही अतिशय वेगळी होते. पहा, भुर्जी तयार झालेली आहे. आता यावरून मी कोथिंबीर टाकून घेतली. यामध्ये आपण पुदिना देखील टाकलेला आहे, त्यामुळे पुदिन्याची चव देखील छान लागते. मस्त अशी गरमागरम आपली भुर्जी ही तयार झालेली आहे. अशी ही तयार झालेली तवा ऑमलेट भुर्जी तुम्ही पावबरोबर, भाकरीबरोबर तर छानच लागते. चपातीबरोबर कशाही बरोबर तुम्ही ती खाऊ शकता. मस्त अशी टेस्टी अशी तवा ऑमलेट अंडा भुर्जी भाकरीबरोबर सर्व करा आणि टेस्ट करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. अशी ही तवा ऑमलेट अंडा भुर्जीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच अशी ही रेसिपी बनवून पहा. धन्यवाद.